ठीक आहे, परंतु कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन करणारे आमचे दशरथ यादव सर व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन केलेलं आहे. तर दशरथ यादव टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करते व उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की या टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. आता आवाज बरोबर स्पष्ट येणार आहे म्हणून सगळ्यांनी तयार राहायचे व कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलात एकदा स्वतःसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. बघितलं दादा, स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा आणि नियोजन एवढं सुंदर केलं त्यासाठी हळूच जोरात टाळ्या वाजवा. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत मला तुमच्या सर्वांचा उत्साह हवाय. खरं तर येथे महात्मा ज्योतिराव फुले यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आताच सर आले, त्यांनी आपले विचार मांडले. खरं त्यांना डोळ्याचा त्रास असून सुद्धा ते येथे आले फक्त महापुरुषांच्या विचारासाठी व तुम्हा आम्हाला महापुरुष काय आहे हे सांगण्यासाठी येथे आलेले आहे. 17व राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यापूर्वी आपल्या सर्वांना 1 जानेवारी 1818 चा इतिहास आठवा वाचलाय. छत्रपतींचे साताऱ्याच्या गादीचे वंशज छत्रपती प्रतापसिंह भोसले. खरं तेव्हा ज्यांनी पेशव्यांनी तेव्हा त्यांना पुण्यात कैदेत ठेवलं होतं, त्यांची हत्या करणार होते. तर त्यांना सोडविण्यासाठी व मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी व अस्मितेसाठी 1 जानेवारी 1818 ला पुण्यात 1 जानेवारी 1818 ला भीमा कोरेगाव युद्ध घडले व ते आपल्या शूरवीरांनी लढले आणि जिंकले देखील. खरं त्याच महापुरुषांना, त्याच शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू. आपल्या सर्वांना प्रश्न पडत असेल, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी आज का शाळा सुरू केली? या पाठीमागचे ऐतिहासिक कारण म्हणजे त्यांनी 1 जानेवारी 1818 त्या शूरवीरांना मानवंदना म्हणून 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. खरं भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. ताई, भिडेवाडा कुठे आपल्याला माहितीच असेल. कुठे आहे भिडेवाडा? दगडूशेठच्या समोर. बघा, दगडूशेठच्या समोर भिडेवाडा आहे असं म्हणलं जातं. भिडेवाड्याच्या समोर दगडूशेठ गणपती मंदिर आहे असं म्हणलं जातं का? नाही. याचा विचार आपण करायला हवा. खरं तर आपण पुण्यात गेल्यास दगडूशेठ गणपती दर्शनास जात असेल त्या मंदिराच्या दरवाजाच्या समोरच देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यात अवश्य भेटते. कारण त्या भिडेवाड्याने तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे हे विसरू नका. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे. परंतु त्या समोर बांधलेले जे दगडूशेठ गणपतीचं मंदिर हे तुम्हा आम्हाला गुलाम बनविण्याचं जाळ आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की भिडेवाडा फळतोय. कवी चंद्रशेखर नागरकर द्वारा लिखित ही कविता आहे. या कवितेला प्रस्तावना माझी आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. दगडूशेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते. गाजलेल्या होत्या ओळी पण त्यावरी सवाल साठ होते. अहो पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची, तेव्हा संतापाची लाट होते. पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते. स्त्री शिक्षणाची येथूनच एक गाठ होते. दगडूशेठला हात जोडले भिडेवाड्याला पाठ होते. महात्मा
ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली व स्त्री क्रांतीची मुहूर्तमेढ करणारे भिडेवाडा हे स्वाभिमानाचे प्रतीक आहे हे तुम्हा आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून पुढे मला म्हणावेसे वाटते की पावलोपावली त्यांच्या आडवणाचे घाट होते, पावलोपावली त्यांच्या आडवणाचे घाट होते, डबक्यात साचलेल्या पाण्याचे, डबक्यात साचलेल्या पाण्याचे वाहणारे पाट होते, वाहणारे पाट होते। विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते, मान समाजात ताट होते, दगडूशेठला हात जोडले, भिडेवाड्याला पाठ होते, भिडेवाड्याला पाठ होते। खरं तर आपल्या महापुरुषांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे, परंतु त्याच महापुरुषांचा आज काही मनोवादी प्रवृत्तीचे लोक उघडपणे अपमान करत आहेत। याचा आपण कधी विचार करणार? देश की महिला और बहुजनों को उन मनोवादी व्यवस्था ने मनुस्मृति के अनुसार जानवरों से भी 72 जुल्म कर रहे थे, तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उनकी 5000 साल की गुलामी को संविधान के माध्यम से मिटाया और हमें इंसान बनाया। कुछ लोग आज स्वर्ग और नरक की बातें करते हैं, वह बातें उनसे कहलाई जाती है। वास्तविकता तो यह है कि देश की सत्ता और विपक्ष पर उनका ही कब्जा है। वह गृह मंत्री से स्वर्ग और नरक की बातें रटाकर संविधान और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का अपमान करना चाहते और ईवीएम के मुद्दे को डाइवर्ट करना चाहते। महाराष्ट्र के परभणी में जब लोगों ने ईवीएम के मुद्दे को लेकर जन आंदोलन में खड़ा कर रहे थे, तो मनुवादियों ने उन लोगों को काउंटर करके सोमनाथ सूर्यवंशी की हत्या की। वकालत का अध्ययन करने वाला एक निर्दोष हिंदू सोमनाथ सूर्यवंशी की उन्होंने बेरहमी से हत्या की और पुलिसों के माध्यम से बंदूकेशाही निर्माण कर लोगों में दहशत निर्माण। ये बात केवल विवेकशील लोग ही समझ सकते हैं। इसीलिए मैं कहना चाहती हूँ कि ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ। लोकतंत्र बचेगा तो देश बचेगा और देश बचाने का काम आज हमारे सुनील तात्या अधिकार कर रहे हैं। उन्होंने उस गृह मंत्री के विरुद्ध और सोमनाथ सूर्यवंशी के लिए आंदोलन खड़ा किया। उनके लिए एक बार जोरदार तालियां होनी ही चाहिए। खरं तर खूप अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या महापुरुषांचं काम सातत्याने दशक पुढे चालवत आहे। साहित्य संमेलनाच्या माध्यमातून असे किंवा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून असे ते नेहमीच महापुरुषांचा खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात। आमचे राणकवी सर आपल्या कवितेच्या माध्यमातून खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्यासाठी एकच जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे। मला काय टाळा ऐकायला आल्या नाही आले ना ऐकायला? जोर टाळ्या वाजवा। सर्वांना माझा जय जिजाऊ, जय सावित्री, धन्यवाद।